आमचं मत आता विकासालाच राहणार आहे. जो इथून पुढे विकास करेल त्याला आमचं मतदान. काय करायचं, काय ठरवायचं, कोणाला पाठवायचं दिल्लीला, ताईला का वहिनीला? वहिनीला पाठवा, सुनेत्राला पाठवायचं. सुमित्रा सुप्रियाताई देतील. वहिनी येणार नाही. तर नवीन चेहरा पाहिजे. नवीन चेहरा पाहिजे. का बरं, तिकडे अनुभव आहे ताईकडे. ते दादा आहेत ना काम करायला. निवडून आल्याच्या नंतर कामं करणार ते. पण सध्या म्हणजे फोकसमध्ये जास्त सुप्रियाताईच आहेत ना. पहिली आणली पाहिजे आमच्याकडे, ती पहिली नाही. शिवाय कारखाने उमेदवार बघून मत दिलं पाहिजे. कामाचा माणूस असेल तर त्याला दिलं पाहिजे. नमस्कार. लोकसभेचं इलेक्शन सुरू झाले. एकीकडे विद्यमान खासदाराच्या 3 वेळा खासदार राहिलेले सुप्रिया सुळे आणि त्यांच्या विरोधात सुनेत्रा वहिनी. काय वाटतं यंदा बारामतीतून खासदार कोण होणार? बारामतीचे खासदार आता लोकच ठरवतील. लोकांच्या मनामध्ये काय आहे ते तुम्ही आम्ही काही जाणू शकत नाही. तर मत आता विकासालाच राहणार आहे. जो इथून पुढे विकास करेल त्याला आमचं मतदान. लोकसभेचे इलेक्शन लागले, बारामतीकडे लक्ष लागले सगळ्यांचं. आता काय करायचं, काय ठरवायचं, कोणाला पाठवायचं दिल्लीला, ताईला का वहिनीला? वहिनीला पाठवा. हो? कामं केलेली मानकीकरण ठरलंय. सुनेत्राला पाठवायचं. विकासाचं काम आहे. अजितदादा म्हणजे विकास करत नाही. विकासाची कामं तेच करू शकतात. सुमित्रा दादाचा विकासामुळे झाला विकास. सुप्रियाताई देतील. ताई देते. बरं, तर कुठेतरी ताईंचा विजय अवघड वाटतोय आता. दादा महायुतीत गेल्यामुळे ताकद वाढली आता महायुतीमुळे दादांनी. आता काय शेवट जनतेच्या मनात काय असेल ते. काय घासून होईल मॅच का? घासून होईल. नाही घासून घासून होईल. हा वहिनी तर नवीन चेहरा पाहिजे. नवीन चेहरा पाहिजे. का बरं, तिकडे अनुभव आहे ताईकडे. ते दादा आहेत ना काम करायला. दादांच्या कामामुळे इकडे वहिनींना फायदा होईल. नक्कीच फायदा होईल. सुप्रियाताई यांची कामं भरपूर आहेत. म्हणजे सुद्धा ती जे स्कीम आहे जल योजना, ते त्यांच्या माध्यमातूनच म्हणजे त्यांच्या मार्गदर्शनाखाली किंवा त्यांनी इथं भरपूर मदत केलेली आहे. त्याच्यासाठी वहिनींनाच काम करणार आम्ही. हो, नवीन उमेदवार पाहिजे ना. का? नवीन माणसाला उमेदवारी असावी. नाही काय नाही. काय पहिल्यापासून चांगली कामं करतात. लिफ्टाचं काम झालं, पाणी पुरवठ्याचं, सगळी शेती दिसते. असे उकळ आहे. 15 वर्षात पाहिजे असा विकास झालेला नाहीये. मेन तरुण काय म्हणतात की आम्हाला विकास हवाय. तो वैयक्तिक पण विकास आलाच ना. कोण विकास करेल असं वाटतं? दादा करतील का ताईच करतील? कसं आहे, जनता तर भरोसा ठेवती की येणारे करतील विकास म्हणून. आता शेवटी जनतेने ठरवल्यानंतर की बाबा यांना आपण निवडून दिलंय, त्यांनी ठरवलं पाहिजे आपण परत विकास करावा की न करावा. आपल्याला जनतेने निवडून दिलेलं आहे. तरी ते उतरलेत राजकारणामध्ये. तर त्याला असं वाटतं का जर निवडून आले तर? नाही, निवडून आल्याच्या नंतर कामं करणार ते. पण सध्या म्हणजे फोकसमध्ये जास्त सुप्रियाताईच आहेत ना. नाही वहिनी कशा येतील. वहिनी ताईंनी ज्यादा कामं केलेली आहेत आणि त्याच्यामुळं लोक जास्त ताईंनाच ओळखतात ना. वहिनीत आता पहिल्यांदाच राजकारणामध्ये येत आहेत, तर काय? परंतु त्यांच्या मालकांनी कामं केलेली आहेत तिथं, त्यामुळे त्यांना जीवायला लावलं पाहिजे. दादांनी भरपूर कामं केलेत. आमच्याकडे प्रत्येक निधी हा दादांचाच आहे. काय काम अजून करायला पाहिजे असं वाटतं? शुद्ध पाण्याची नळ योजना पहिली आणली पाहिजे आमच्याकडे, ती पहिली नाही. शिवाय कारखाने मोठमोठे ही आलं पाहिजे आमच्याकडे. काय रस्ते, कुठे पाण्याची योजना, रोजगार उपलब्ध झाला पाहिजे तरुणांना. बरेच तरुण आणि तरुणांची महत्वाची लग्न झाली पाहिजे. 300 मुलं गावातली बिन लग्नाची आपल्या. महत्वाचा विषय ते आहे की लग्न झाले, रोजगार मिळाला की लग्न होऊ शकते. कुठं पोरं कामाला लागाल शिकलेले अजून घरीच पोरं येतं. आणि दुसरी गोष्ट अशी, शेतकऱ्यांना बी थोडीशी जरा काय मदत व्हावी. मला तरुणांचं कसं आरक्षण नाही भेटलं त्याच्यामुळे नाराजी. भावनिकतेच्या मुद्द्यावर सुप्रिया सुळेंना मतदान होईल असं वाटतंय का? तसं होणार, थोडंफार राहणार की 5 बोटं सारखी आहेत का आपली. उमेदवार बघून मत दिलं पाहिजे. कामाचा माणूस असेल तर त्याला दिलं पाहिजे. भावनिकते थोडी जुनी लोक जाणार भावनिकतेवर, पण दादाचीच पाठीमागे जास्त लोक जाणार. लढाई कशी होईल वाटतंय? घासून होईल? घासून होणार. कोण निवडून येईल? घासून झाले घासून झालं तर अजित पवारांचीच मंडळी आहे. काय वाटतं, काटेकी टक्कर होईल असं वाटतंय का कुठेतरी एकतर्फी होईल? नाही, एकतर्फी होऊ शकत नाही. टक्करच होणार आहे.
एकतर्फी नाही होऊ शकत. कोण पाहिजे? मोदी पाहिजे? त्यामध्ये पंतप्रधान हे नरेंद्र मोदी साहेबच पाहिजे. आता जर तुम्हाला केंद्रात लोकांना जर केंद्रात परत मोदींना आणायचं असेल तर यावेळेस कुठेतरी घड्याळाला मतदान करायला लागणार आहे लोकांना, तेव्हा कुठे ते केंद्रात हे होणार आहे. ते तर मान्यच आहे ना. आणि जर लोक ऐका, केलं तर ते का बरं जाणार आहे? लोक काही न बघता जर देशाचा विकास करायचा असं म्हटलं तर ते पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे बघूनच मतदान करतील. मोदींच्या चेहऱ्यामुळे कुठेतरी दादांच्या पत्नींना फायदा झाला असं वाटतंय. होऊ शकतो. काय वाटतं दिल्लीत खासदार बारामतीचा कोण असणार आहे, ताई का वहिनी? बदल हा हवाय प्रत्येकाच्या मनात पाहिजे. उघड जरी दादा सांगत नसले निवडून कोण येऊ शकतं तरी बदल हवा आहे असं ते ज्यावेळेस म्हणतात त्यावेळेस नक्की समजून घ्यायला हवं की नेमकं आता भोर मतदारसंघातून काय होणार आहे ते.